सत्यधर्म सत्यधर्म विज्ञान कथा कलकी अवतार कथा 2012. सदैल काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित सत्यार्थ रामायण. दशविकारी रावण दशानन रावण त्रिलोक विजयी रावण शिवभक्त रावण पंडित रावण दशविकारी रावण दशानन रावण दशविकारी दशानन रावण. रावणाने घातिला धुमाकूळ सत्य करी पळापळ करण्या उद्धार सत्याचा करण्या उद्धार सत्य धर्माचा. श्री विष्णूस अवतार घ्यावा लागे श्रीरामाचा. दशरथ दशगुणी विरुद्ध दशविकारी रावण. एकीकडे दशरथ दुसरीकडे दशानन. एकीकडे धर्म दुसरीकडे अधर्म. एकीकडे असत्य दुसरीकडे सत्यम. सत्य धर्म स्थापनार्थ राम जन्म सत्य धर्म स्थापनार्थ सत्य जन्म. वाल्मिकीने लिहिले रामायण लिहितसे सत्य सत्यार्थ रामायण. सूर्यवंशी दशरथ सूर्या समान दशोगुणांचा रथ हकीतो दशरथ. सत्यार्थ रामायण सत्यार्थ सार्थ. दशरथ सुखी संपन्न ऐश्वर्य महान. पुत्र सुख प्राप्त करण्या केले तीन विवाह. विवाह केले तीन तरी होईना पुत्र. दशरथ चित्ते सदैव असे सुपुत्र. सत्यधर्म विज्ञान कलकी कथा 2012. सदैल काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित सत्यार्थ रामायण. बनसाळा भारत. तीन बायका दशरथाने केल्या पुत्राची वाट पाहतो. अनेक प्रयत्न करतो बाळ प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ धन प्राप्तीसाठी. राजा दशरथ व्यथित होतो सत्य सत्यार्थ रामायण लिहितो. सत्यार्थ रामायण सत्य धर्म स्थापन. राजा दशरथा सोसेना व्यथा सत्य रामायणाची ही सत्य कथा. करी धडपड पुत्र प्राप्तीसाठी करी प्रयत्न सत्य धर्मासाठी. राजास तीन राण्या कौशल्या सुमित्रा कैकेयी. राजाने दान धर्म केले प्रयत्न केले पुत्रांपायी. मनरमेना राजकारभारी राजा घेतसे वन भरारी. जोईश सर्व मारितारी राजा पुत्रांसाठी पूजा करी. प्रार्थना पुत्रांसाठी प्रार्थना सत्यासाठी. प्रार्थना सत्यार्थ रामायण सत्य धर्मासाठी. श्रावण बाळ माता पिता भक्त श्रावण बाळ असे सत्यासक्त. करे तीर्थाटन माता पित्यास घेऊन कावड. करी मात्र पित्र सेवा यासाठी पुत्र काढी सवड. श्रावण बाळास माता पित्याची आवड. माता पित्यांचा हा जणू आधारवड. माता पित्यांचा हा बाळ आधारवड. माता पित्यास अन्न भरवे यांसाठी अन्न बनवे. श्रावण बाळ यात्रा करवे. सत्यधर्म विज्ञान कलकी कथा 2012. सत्यधर्म स्थापना सतयुग 2012. सदैल सत्यकथा कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदैल काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित सत्यार्थ रामायण. पाजण्या जल माता पित्यास घेई हाती कमंडलू.
जंगलात एक पानवथा श्रावणास सापडे. त्याच जंगलात दशरथ राजा शिकारीस आला. शब्द बाण दशरथाने चालविला. अन बाळ श्रावणाचा प्राण गेला. बाळ श्रावणाची कथा रामायणी. लक्षासू द्यावे की रामायण एक महानाट्य. म्हणून बाळ श्रावणाची हत्या ही नाटकी. रामायण अहिंसक असे नाही झाली वस्तुतः हत्या बाळ श्रावणाची. रामायण एक महाअभिनय. बाळ श्रावणाची हत्या ही अभिनय. पुत्रप्राप्ती आशा ही सत्य त्रिकाल. राजा दशरथाची यात काही न चूक. शिकार खेळणे भूतकाळी सत्य. शिकार करणे वर्तमानी असत्य. मृगरक्षण सद्यस्थिती सत्य. शिकार करणे भविष्यती असत्य. प्राणी बहुत जेव्हा तेव्हा शिकार सत्य. प्राणी कमी तेव्हा शिकार असत्य. मृगाची शिकार करणे मृगाची शिकार राजे करी रामायणी. मृग शिकार बंदी सत्यार्थ रामायणी. मृग शिकार बंदी सत्यार्थ रामायणी. कल्की विज्ञान कथा 2012. सत्यार्थ रामायण सत्याद्वारा लिखित. बनसरवळा भारत. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानवी हिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण. शाप दशरथास देऊनी दशरथाची माता पिता प्राण त्यागती. दशरथ करीतो अंत्यविधी श्रावणाचा. दशरथ करीतो अंत्यविधी श्रावणाच्या माता पित्याचा. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावण बाळ. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावण बाळ. श्रावण बाळ सत्यार्थ रामायणाचा उजळीतसे काळ. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावणाचे माता पिता. श्रावणाचे माता पिता सत्यार्थ रामायणाचा उजळीतसे काळ. कलियुगात श्रावण बाळ प्रकटतो. माता पित्याची सेवा करा म्हणतो. कलियुगात श्रावणाचे माता पिता प्रकटती. कुणाला शाप देऊ नका म्हणते. कलियुगास विज्ञान युग संपविते. विज्ञान युग सतयुगास बनवते. शिव्या शाप देणे वाईट आहे. वरदान देणे हे पुण्य आहे. कलियुगाचा शेवट ही विज्ञान युगाची सुरुवात आहे. सत्यार्थ रामायण त्यागी तसे शिव्या शाप. सत्यार्थ रामायण त्यागी तसे शिव्या शाप. होऊनी प्रकट ह्या विज्ञान युगात. आई वडिलाचा सन्मान करावा. माता बहिणीचा मान राखावा. हा असे सत्यार्थ रामायणाचा सांगवा. सत्यार्थ रामायणी विज्ञान युगी राम राम बोलावा. दर्शन करता राम राम करावा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद.